शालिनी ताईंचं ते वैयक्तिक मत असेल. आमच्याकडं एकदा आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी एकदा एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या पाठीशी महाराष्ट्र सैनिक नेहमी उभा असतो. अख्ख्या महाराष्ट्रात महाराष्ट्र निर्माण सेना महायुतीचं काम करते. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हा पाठिंबा दिला असल्याचं स्वतः राज ठाकरे यांनी जाहीर केलं. मात्र त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस पाहायला मिळाली. या सगळ्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नेमकं काय वातावरण आहे या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत मनसेचे नेते बाबू अगसकर आहेत. राज ठाकरेंनी पाठिंबा दिला गुढीपाडव्याच्या मेळाव्यात. नेमकी कार्यकर्त्यांमध्ये ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे? कार्यकर्ते पाठिंबा देतील 100%? एकदा आदरणीय राजसाहेब आमची संघटना आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी एकदा आदेश दिला की ते मानणारी मंडळी आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक अख्ख्या महाराष्ट्रात महाराष्ट्र निर्माण सेना महायुतीचं काम करते. तुम्ही म्हणाल तर पुणे जिल्ह्याचं आपण घेतलं तर पुणे जिल्ह्यामध्ये 4ही मतदारसंघामध्ये महाराष्ट्र निर्माण सेना चांगलं काम करते. माझ्याकडे पुणे जिल्हा असेल, शिरूर असेल, हा भाग माझ्याकडे पूर्ण आहे आणि प्रत्येक मतदारसंघावाईज आमचे पदाधिकारी बैठका घेतात आहेत आणि त्यांच्या ह्याच्यातसुद्धा सामील होत आहेत आणि सन्मानपूर्वक महायुतीचं काम करत आहेत. आमच्याकडं एकदा आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी एकदा एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या पाठीशी महाराष्ट्र सैनिक नेहमी उभा असतो. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. तुम्ही म्हणताय राज साहेबांनी भूमिका घेतली तर त्या पाठीशी आपण उभा असतो. काल तुम्ही सर्वपक्षीय बैठक जी होती पुण्यात त्यालाही हजेरी लावली. उद्या मुरलीधर मोहोळ पुण्यातून फॉर्म भरतात. त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास तुम्ही व्यक्त केला. मात्र ज्यावेळेस लोकसभेच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा बरेच नावं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभेसाठी इच्छुक होते. त्यातील एक वसंत मोरे नंतर वंचितमध्ये गेले. त्यात तुमचंही नाव होतं. नेमकं पदाधिकारी कार्यकर्ते असते यांच्यात नाराजी कुठं दिसून येत नाही आहे का? कारण ती महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येते. नाही, मला नाही वाटत नाराजी दिसून येते. प्रत्येकाला निवडणूक लढायची इच्छा असते. परंतु पक्षप्रमुखांनी इलेक्शन म्हणजे आम्ही पक्ष म्हणून लढत आहे, आम्ही कुठल्या बिनशर्त पाठिंबा दिला आहे, कुठेही नाही केलं. एकदा पक्षप्रमुखांनी आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे आमचे सगळे महाराष्ट्र नेत्यांपासून महाराष्ट्र सैनिकांपर्यंत सगळे राजसाहेबांचा आदर राखून सगळे पक्षात काम करत आहेत. मात्र ह्या पाठिंबा देण्याच्या किंवा राजसाहेबांच्या आदेशाला कुठंतरी बगल देणारं एक ट्विट काल तुमच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी केलं. मुंबईमध्ये रवींद्र वायकर असोत किंवा संजय निरुपम असोत अशा लोकांना महायुतीकडून जर तिकीट दिलं गेलं तर त्यांचा प्रचार आम्ही करणार नाही, त्यांची कामं करणार नाही असं त्या म्हणाले. नाही, शालिनी ताईंचं ते वैयक्तिक मत असेल, पण आम्ही सगळे आदरणीय राजसाहेबांचे आदेश मानणारे आहोत. ह्या बाबतीत आदरणीय राजसाहेबांनी काय सांगितलं आणि काय सांगणार आहेत हे आम्ही पाहू आणि एकदा साहेबांनी जे सांगेल ते आम्ही त्या ठिकाणी करू. शालिनीशाहींनी जे ट्विट केलं असेल ते माझ्यामध्ये त्यांचं वैयक्तिक असू शकतं. नक्कीच. त्यामुळं राज ठाकरेंनी जो आदेश दिलेला आहे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा त्याच आदेशालाचं पालन करत महाराष्ट्र सैनिक आता निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत असं स्वतः मनसेचे नेते बाबू अगसकर यांनी स्पष्ट केलेलं आहे.